श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेल्या भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूपच महान आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, काही लोकांची अशी मतं असतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्या नंतर खूप त्रास सहन करावा लागतो. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, जे भोग असतात ते भोग भोगूनच संपवायचे असतात. मग तुम्ही सेवा केली किंवा नाही केली तरी देखील, परंतु स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर तुमच्यावरची जे भोगाची तीव्रता असते ती मात्र कमी होण्यास मदत होत असते. जिथे तुमचं खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे मात्र थोडक्यावर निभावलं, म्हणजे जिथे पूर्ण पाय जाणार होता तिथे एक बोट गेलं म्हणजेच बोटावरती निभवलं. परंतु भोग हे भोगूनच संपवायचे असतात. कधीही काहीही असो, जो व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या देवांची सेवा नाही करत नसला तरी देखील त्याच्या आयुष्यामध्ये भोग हे भोगावेच लागतात. आणि त्याबरोबर कोणत्या एखाद्या व्यक्तीने खूप देवाची भक्ती केली आहे तरी देखील भोग भोगूनच संपवायचे असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही काही लोकांना असं वाटतं की आम्ही स्वामींची भक्ती करायला लागलो आणि आम्हाला त्रास, संकटे, दुःख व्हायला सुरुवात झाली. परंतु तुमच्यावरती जी संकट येणार आहे, जे दुःख येणार आहे ते अगोदरच निर्धारित असते. तुमच्या जन्मापासूनच ते तुमच्या बरोबरच ते प्रारब्ध जन्म घेत असते. त्यामुळे कधी कोणत्या वेळी कोणतं संकट येणार आहे हे अगोदरच निर्धारित असते. म्हणजे ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर संकटे आले असं अजिबात सुद्धा नसतं. परंतु ज्या वेळेस तुम्ही संकटे येण्या अगोदरच जर ईश्वराच्या भक्ती मार्ग निवडला असेल आणि तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये अगोदरच असाल तर तुमच्यावरती येणारं संकट हे प्रत्येक वेळी स्वामींना ओलांडून यावे लागते. कारण म्हणजे स्वामी म्हणतात की जो कोणी माझी भक्ती करत असेल, म्हणजे जो कोणी स्वामींची भक्ती करत असेल तर त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे साक्षात श्री स्वामी समर्थ चालवत असतात. त्यामुळे त्याच्याकडे कोणतंही संकट येण्या अगोदर स्वामींना त्या संकटाला ओलांडून जावे लागत असते. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदरच संकटे येण्या अगोदर जर भक्ती करायला सुरुवात केली असेल तर नक्की स्वामी त्या प्रत्येक भक्ताला आपल्या त्या संकटापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी एखाद्याच्या आयुष्यामध्ये भोग एवढे असतात की स्वामी सुद्धा काही करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळी स्वामी असे म्हणतात की मी तुमच्या कोणत्याही कर्मामध्ये किंवा तुमच्या भोगामध्ये, जन्म मृत्यूमध्ये मी कधीच ढवळाढवळ करत नाही. जे जेव्हा होणार आहे तेव्हाच होणार असते, परंतु त्या भोगाची तीव्रता कमी करण्याचे काम मात्र मी करत असतो. आणि असेच एका ताईंच्या आयुष्यामध्ये झालेले आहे. आणि मी आज जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे आणि काळजाला भिडणारा सुद्धा अनुभव आहे. काळी चिरून टाकणारा आजचा हा अनुभव आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ईश्वराची भक्ती आणि श्रद्धा त्याचबरोबर विश्वास हा देखील खूप महत्त्वाचा असतो. जिथे विश्वास देवावरती असतो ना तर तिथे सर्व काही व्यवस्थित होण्याला सुरुवात होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कधी सुख असते, कधी आनंद असतो, कधी दुःख असते, कधी अडचणी असतात आणि या सर्व गोष्टीनेच आयुष्य भरलेले असते. तर त्या आयुष्यामध्ये जरी काही गोष्टी घडत असतील तर त्यालाच भोग म्हणतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला पुण्यामध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव सांगणार आहे आणि त्या ताईंचं नाव प्रियंका आहे. तर चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप भयानक त्रास त्या ताईंना झाला. त्यांनी चक्क 15 वर्ष त्यांनी भोग भोगले. तर त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की काय झालं होतं? काही लोकांना असं वाटतं की निगेटिव्ह शक्ती ही नसते. विज्ञानाने देखील सिद्ध केलेलं आहे की भूत बाधा, पिशाच बाधा हे असं काही नसतं. परंतु खूप लोकांचे असे अनुभव आहेत की खूपच भयंकर अनुभव आहेत आणि त्या अनुभवांना त्यांनी स्वतः ते अनुभवाचा सामना केलेला असतो. त्यामुळे विज्ञानाने कितीही सांगितलं परंतु त्यांना माहीत आहे की या निगेटिव्ह शक्ती ह्या प्रत्येक वेळी असतातच. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव देखील अशाच एका निगेटिव्ह शक्तीचा आहे.
तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप प्रयत्न झाले आणि त्या स्वामी सेवेत सुद्धा आल्या, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये हा भोग जोपर्यंत त्यांच्या पाठीमागे होता तोपर्यंत त्यांना सहन करावा लागला. चक्क त्या ताईंच्या आयुष्यामध्ये किती त्रास सहन करावा लागला आणि स्वामींनी नंतर कोणती लीला केली, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे नाव प्रियंका आणि मी पुण्यामध्ये राहणारी आहे. तर म्हणजे आता माझं लग्न वगैरे झालेलं आहे आणि मला पहिली मुलगी आणि त्यानंतर मुलगा देखील झालेला आहे. आणि जी मी आता तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना सांगणार आहे, ही घटना मात्र खूपच भयंकर घटना आहे आणि या घटनेबरोबर मी चक्क 15 वर्ष राहिली आणि त्या घटनेचा भयंकर म्हणजे मरण यातना मी त्रास सहन केला होता. तर झालं असं होतं की मी कॉलेजला असताना म्हणजे 11वी मध्ये असताना माझा एक छोटासा ऍक्सिडेंट झाला होता आणि तो ऍक्सिडेंट म्हणजे त्यावेळेस ना असं सांगितलं होतं की ती जिथे मी पडलेले होते, जिथे माझा ऍक्सिडेंट झालेला होता, तर ती जागा खूपच बाधित होती आणि त्या जागेवरती खूप लोकांचे ऍक्सिडेंट हे सतत व्हायचे आणि नेमके त्यामध्ये मी देखील सापडले आणि माझा ऍक्सिडेंट झाला. त्यावेळेस ना मी 11वी मध्ये होते. तर त्यानंतर मग जसा माझा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंट मधून मी कव्हर देखील झाले. मला जास्त काही लागलं नव्हतं. परंतु हळूहळू म्हणजे मला स्लोली स्लोली असं वाटायला लागलं की माझ्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. म्हणजे मी खूपच पडाकू टाईपची होती. मला अभ्यास करायला खूप आवडायचं आणि मी अभ्यास जर करायला लागले तर रोजची रोज अभ्यास पूर्ण करायचे. परीक्षेच्या टायमिंग जर असेल तर पेपरच्या वेळेस ना तर जोपर्यंत माझा पूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत मी म्हणजे काही सुद्धा करत नव्हते. दिवसभर म्हटलं तरी पुस्तक वाचायचे. संध्याकाळी 12-11 वाजेपर्यंत अभ्यास म्हणजे पूर्णच करायचे आणि तेव्हाच उठायचे. तर मला सवयच होती आणि मी वर्गातील हुशार स्टुडंट असल्यामुळे देखील मला ती सवय लागलेली होती. पण हळूहळू असं व्हायला सुरुवात झाली की माझ्यामध्ये बदल व्हायला लागले. तर म्हणजे माझ्या घरची आई-वडिलांची परिस्थिती देखील नाजूक होती आणि माझे आई-वडील हे कोकणातील राहणारे, म्हणजे त्यांची परिस्थिती एवढी नव्हती की आमच्यासाठी भरपूर खर्च वगैरे करेल. तर त्यामुळे आम्हाला एक जिद्द होती की आपण देखील जॉब करायचा आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला देखील शिकायचं आहे. तर एवढा अभ्यास करायचा, तिथूनच आपल्या परिस्थितीला एक उत्तर म्हणून अभ्यास करण्याची एक सवय लागलेली होती. आणि मग पुढे जसं जसं काही दिवस जातील तर त्यानंतर ना माझ्यामध्ये एक बदल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मला अभ्यास करणं म्हणजे करायचं म्हटलं की कंटाळा यायला लागला. मला म्हणजे एखादं काम करायचं म्हटलं की कंटाळा यायला लागला. तर माझ्या मनामध्ये हे एक वेगळंच युद्ध चालू झालं की मी अशी नव्हते आणि मी असं का करायला लागले. तर माझीच मला समजत नव्हतं की माझ्यामध्ये एवढा बदल व्हायला का सुरुवात झाली. म्हणजे ते लगेच झालं नव्हतं, परंतु हळूहळू म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट होऊन काही दिवस झाले, ते महिना दीड महिना झाले, तर तेव्हापासून माझ्या शरीरामध्ये एक वेगळेच बदल व्हायला सुरुवात झाली. मला अभ्यास करावासा वाटत नव्हता. मला कोणताही काम करावंसं वाटत नव्हतं. माझं शरीर हे जड वाटायला सुरुवात झाली होती. म्हणजे असं मला वाटायचं की माझ्या शरीरामध्ये वेगळंच काहीतरी आहे असं मला वाटायचं, परंतु लगेच काहीही जाणवून येत नव्हतं. तिचे असेच दिवस गेले की मला प्रत्येक कामामध्ये कंटाळा यायला लागला. आणि त्यानंतर मग 12वीचं वर्ष आलं आणि 12वीच्या वर्षामध्ये तर मला म्हणजे अभ्यास देखील भरपूर होता, परंतु अभ्यास करावाच वाटत नव्हता. आणि त्यानंतर रात्रीची हळूहळू झोप देखील येणं बंद होऊ लागलं. मी रात्री ना कधीच म्हणजे असं झोपच लागायचं नाही. कितीही वेळ म्हणजे डोळं वगैरे झाकून बसले, झोपले तरी देखील झोप लागत नव्हती. आणि त्यामुळे मग सकाळचं ज्यावेळेस मी कॉलेजवरून यायचे त्यावेळेस शेतामध्ये वगैरे गेले तर मला शेतामध्ये कुठेही मी झोपायचे, कुठेही झोप लागायची. डोळेच उघडत नसायचे. म्हणजे मला हे काय होतंय काही समजत नव्हतं. आणि त्यानंतर ना मग माझं जे वटीपोट आहे तर त्या वटीपोटा म्हणजे जी गर्भाशयाची जी जागा असते, तर गर्भाशयाच्या जागेपाशी माझ्या पोटात दुखायला सुरुवात झाली. म्हणजे असं इतकं दुखायचं की मला भयंकर त्रास व्हायला सुरुवात झाली. मग त्यानंतर म्हणजे मला त्याचबरोबर ते त्रास, पोट दुखणं देखील चालूच होतं. त्याबरोबरच मला माझं शरीर स्वतःचं जड वाटायला लागलं. असं वाटायचं की माझं जे पूर्वीचं वजन होतं तर आता असं वाटायला लागलं की माझं वजन वाढलं की काय. परंतु माझं वजन जर मी करायला गेले तर 1-2 किलोच्या फरकातच असायचं. परंतु एवढं म्हणजे 11वी मध्ये जेवढं होतं त्यापेक्षा 1-2 किलोच वाढलेलं मला दिसायचं. परंतु एवढा बदल. मग माझी जी मैत्रिणी वगैरे होत्या तर त्यांना विचारायचे की वजन वगैरे त्यांचं ज्यांचं वजन आहे
तर त्यांना विचारायचे तर ते म्हणायचे नाही आम्हाला नाही काय वाटत, परंतु मला माझं शरीर जडजड वाटायला सुरुवात झाली होती. आणि कधी कधी तर असं वाटायचं की ज्या वेळेस मी झोपलेली असायचे तर असं वाटायचं की मला कोणीतरी आतून ओढत आहे, मला कोणीतरी त्रास देत आहे, मला आतून कोणीतरी यातना देत आहे, किंवा असं वाटायचं की मला कोणीतरी दाबत आहे, मला असं वाटतं की कोणीतरी माझ्या अंगावरती ओझं टाकत आहे, असं मला प्रत्येक वेळी वाटायला लागलं. तर त्यानंतर ना मग आता घरी सांगून तर सर्वांना घरच्यांना सांगितलं होतं की मला असं असं होत आहे, परंतु कोणीच काहीच मना वगैरे घेतलं नाही. तर त्यानंतर मग माझी जी एक मॅडम होती तर त्या मॅडमला मी सांगितलं की अशा अशा पद्धतीने मला त्रास होत आहे, म्हणजे मला काय करावं काहीच समजत नव्हतं. आणि त्यानंतर हळूहळू म्हणजे मला काळजी वाटायला लागली की आता मी काय करू, मला काही समजत नव्हतं. आणि माझ्या मनामध्ये एक युद्ध देखील चाललेलं होतं की मी जी अभ्यास करणारी मुलगी आणि अचानकच मला अभ्यास करू नको असं का वाटायला लागलं. आणि माझ्या मनाची आणि माझी म्हणजे आमचे दोन्ही युद्ध चालू झाल्यागत, म्हणजे मीच स्वतःवरती जे बदललेले होते माझं जीवन, तर त्याच्यावरतीच आश्चर्यचकित होती की मला असं का वाटत आहे. आणि कधी कधी तर असं वाटायचं की माझं शरीर माझं मन माझ्या ताब्यात नाही, प्रत्येक वेळी असं वाटायचं. आणि त्यानंतर त्या पोटदुखीचा त्रास देखील वाढलेला होता, भरपूर त्रास होत होता. तर असं करत करत माझी 12वी देखील झाली. आणि त्यानंतर ना मग म्हटलं की 12वीच्या सुट्टीनंतर आपण मशीन क्लास शिवण क्लास लावायचा. तर त्यावेळेस ना 2-3 किलोमीटर मला चालत जावं लागायचं. मग म्हणजे वडिलांची देखील आई वडिलांची परिस्थिती एवढी नव्हती, तर माझ्या 2-3 मैत्रिणी मग आम्ही 4-5 जणी आम्ही ग्रुपने जायचो चालत तर 2-3 किलोमीटर. तर त्यावेळेस ना मग आमच्याकडे एवढं काय वाहनं वगैरे काही नव्हतं, तर आम्ही चालत वगैरे जायचो. तर त्यावेळेस ना चालत ज्यावेळेस जाऊन यायचो तर एवढा त्रास व्हायचा की चालल्यानंतर तर भरपूर पोटात दुखायचं, खूप त्रास व्हायचा. मग असं वाटायला लागलं की काय नेमकं करावं, काय नेमकं करावं. तर त्यानंतर मॅडमनी म्हणजे सांगितलं, म्हणजे मला असं मी मॅडमना पुन्हा एकदा सांगितलं की मला ना असं वेड लागल्यागत व्हायला लागलंय, मला काय होतंय मला काहीच समजत नाही. आणि ज्यावेळेस मी झोपते ना तर त्यावेळेस कोणीतरी मला दाबत आहे, कोणीतरी माझ्या अंगावरती बसलेलं आहे, कोणीतरी माझ्या छातीवरती बसलेलं आहे, आणि मला त्या जागेवरती भरपूर ओझं लागत आहे, कधी माझ्या पोटावरती बसलं आहे. तर त्यावेळेस मॅडमने एक सजेशन दिलं की तू एकदा सायकॅट्रिस्टला दाखव आणि त्यामध्ये बघ काय होतंय का. तर त्यावेळेस मग वडिलांना वगैरे सांगितलं तर मला असा असा त्रास होत आहे. तर त्यानंतर त्यांनी म्हणजे दवाखाना म्हणजे साधा दवाखाना होता तर तेथे दवाखान्यामध्ये गेले. तर डॉक्टरांनी वगैरे गोळ्या वगैरे दिल्या आणि पुन्हा मग मी थोड्या दिवसाने सायकॅट्रिस्टकडे देखील गेले. तर त्यांना सांगितलं की मला झोप लागत नाही, मला असा असा त्रास होत आहे. तर त्यांनी देखील गोळ्या वगैरे दिल्या. तर त्यांनी झोपीच्या 1 महिन्याचा कोर्स करायला सांगितला. तर जोपर्यंत तो कोर्स चालू होता तोपर्यंत मला झोप वगैरे व्यवस्थित लागत होती, दवाखान्याच्या गोळ्या देखील होत्या, त्यामुळे पोटात वगैरे काही दुखत नव्हतं. तर 1 महिना खूप आरामात गेला आणि जसं त्यांच्या गोळ्या वगैरे संपल्या तर तसं पुन्हा चालू झाला त्रास व्हायला. मग मी देखील आश्चर्यचकितच झाले की हे काय झालं आहे. तर त्यावेळेस मग तो कोर्स देखील पूर्ण झाला. मग म्हटलं की चला पुढच्या शिक्षणासाठी मग मी मुंबईला आले. आणि मुंबईला आमचीच रिलेटिव्ह होते, पाहुणे होते. तर ज्यावेळेस मी तेथे होते तर त्यावेळेस ना रात्रीचं म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं की तू रात्री ना एकटीच बडबड करत असते आणि खूप काही बोलत असते. मग त्यावेळेस आता मी काय सांगणार झोपीमध्ये. तर मी त्यांना म्हटलं असेल बहुतेक, आता काय माहिती मला तरी. तर त्यानंतर ना त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळी नोटीस करायला लागले की ही खूप बडबडते आहे, दात असं तिची वाजवत आहे. तर त्याने सांगितलं की तुम्ही एका बाबांकडे वगैरे जावा आणि तिथे हिच्यावरती काहीतरी, म्हणजे ही रात्रीच मोठमोठ्याने असं दात वाजवत आहे आणि खूप विवळते देखील, म्हणजे हिला असं वाटतं की काहीतरी त्रास होत आहे. तर त्यावेळेस मी देखील सांगितलं की मला भरपूर म्हणजे असं वाटतं की कोणीतरी माझ्या अंगावरती बसलेलं आहे, कोणी माझ्या छातीवरती बसलेलं आहे, कधी कधी पोटावरती बसलेलं आहे, आणि त्याचबरोबर माझ्या पोटामध्ये देखील भरपूर दुखत आहे, जे ओटीपोट आहे तर त्याच्यामध्ये खूप त्रास होत आहे. तर त्यानंतर ना मग मला असं वाटतं की मला कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय, म्हणजे मला आतून भरपूर त्रास होत होता. चालताना देखील कोणीतरी माझ्या अंगावरती असं बसलेलं आहे आणि मला ओढत आहे, मला पुढे जाऊ नको म्हणत आहे, असं मला प्रत्येक वेळी वाटायचं. तर त्यावेळेस ना त्यांनी एक बाबांचं सांगितलं की तिथे जावा, बहुतेक काही बाधा वगैरे असेल. तर त्यावेळेस त्यांनी ना उतारा सांगितला. तर त्यांनीही सांगितलं की तुला गावी जाऊनच उतारा वगैरे द्यावा लागेल. तर त्यावेळेस ना मी गावी आले. गावी आल्यानंतर उतारा वगैरे त्यांनी दिला. परंतु तसं म्हणजे आई-वडिलांनी सांगितलं होतं की म्हणजे सकाळी सूर्य उगवेपर्यंत घरातून बाहेर पडायचं नाही. तर आमच्या गावी
आम्ही जिथे होतो तर आम्हाला तिथे टॉयलेट बाथरूमची सोय नव्हती. मग ज्यावेळेस मी अगोदरच बाथरूमवरून आलेले होते आणि त्यानंतरच उतारा वगैरे दिला होता. परंतु रात्रीच्या 1:12-1च्या दरम्यान ना मला एवढं वॉशरूमला लागलं की मला ते सहनच होईना आणि एवढा भयंकर पोटात त्रास व्हायला लागला. असं वाटलं की आता माझं पोटच फुटतंय की काय, असं म्हणजे त्रास व्हायला लागला. तर नाईलाजाने मग मी वॉशरूमवरून आले तर त्यावेळेस ना पुन्हा ते जे म्हणजे उतारा वगैरे दिलेला होता तर ते परत माझ्या शरीरामध्ये आले आणि त्यानंतर काही सुद्धा उपयोग झाला नाही त्या उतार्याचा आणि मला जो त्रास होत होता तो त्रास मला कंटिन्यू चालूच राहिला आणि असं करत करत खूप वर्ष गेली. याने तो उतारा सांग, त्याने तो उतारा सांग. आई वडिलांनी 3 वेळा उतारा दिला, परंतु ते ना शरीरातून जायलाच मागे ना, म्हणजे असा त्रास व्हायला लागला. आणि एक वेळेस तर मी असं म्हणजे मला फॅन खाली वगैरे झोपायला आवडत नव्हतं, तर मी जो वरचा माळा आहे तर तेथेच झोपायचे. तर ना एके दिवशी असं झालं की मला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एक अशी म्हणजे माझ्या मैत्रिणी आहेत, तर त्या मैत्रिणीपैकीच एक मैत्रीण अशी म्हणजे एक्सपायर झालेली, वारलेली आणि ती म्हणजे मी गावी आहे असं ते मला स्वप्नामध्ये पडलं होतं. तर ती ना अशी म्हणजे ती वारली आणि तिचा फोटो आमच्या घरामध्ये आहे. तरी मी विचार करते, की ही मैत्रीण माझी, तिचा फोटो तिच्या घरी हवा आहे. तो माझ्या घरी कसं काय हवा म्हणजे आहे. तर त्यावेळेस ना त्या फोटोच्या समोर दिवा लावलेला आहे. सर्वजण रडत आहेत. त्यानंतर ना आम्ही तिला म्हणजे अग्नी वगैरे देऊन आले आणि रात्री ज्यावेळेस आम्ही झोपलो तर त्यावेळेस ना ती अशी पांढरी कपडे घालून म्हणजे पांढरी साडी घालून आणि केस वगैरे विस्कटलेली हसतच आमच्या घरी आली आणि म्हटली की मी आता इथून जाणार नाही. असं मला स्वप्न पडलं. म्हणजे मी या स्वप्नाने खूप घाबरले आणि मी इतक्या मोठमोठ्याने ओरडत होते की ती स्वप्न तिच्याकडे बघून स्वप्नामध्येच, परंतु कोणाला सुद्धा माझा आवाज येत नव्हता. तर त्यावेळेस ना माझे जे मी जिथे राहत होती तर तिथे माझ्या म्हणजे जी लोक होते ते म्हणाले की तू खूपच विवळत होते, तू असे म्हणजे तुझ्या तोंडातून थोडा थोडा आवाज येत होता. तर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी विवळत नव्हते, तर मी खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. तर मग त्यावेळेस देखील म्हणजे त्यांना देखील काही समजलं नाही. मग त्यावेळेस ना मला असं वाटलं की माझ्या शरीरामध्ये काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे. तर त्याच नंतर ना मग एक वेळेस असं झालं की माझ्या भावाने एक छोटासा फोटो त्याने म्हणजे असा लोगो टाईप मध्ये फोटो त्याने आणलेला होता. तर त्यावेळेस ना मी तो फोटो पाहिला तर त्याबरोबर एक छोटंसं पुस्तक देखील त्याने आणलेलं होतं. तर त्या फोटोवरती श्री स्वामी समर्थ होत्या आणि त्या पुस्तकामध्ये खूप काही महत्वाची वाक्य लिहिलेली होती. तर ज्यावेळेस ना त्याला मी म्हटलं की हा लोगो खूप सुंदर दिसत आहे तर हा मला दे. तर त्यावेळेस त्याने ते फोटो मला दिला आणि तर त्या फोटोमध्ये खूप सुंदर सुंदर वाक्य लिहिलेली होती. तर त्यावेळेस मग मी म्हटलं की हे किती सुंदर वाक्य आहेत. हे खरोखरच वाचण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये उतरवणं हे खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांची एंट्री झाली. मग त्यानंतर मी तो लोगो सुद्धा त्याच्याकडून मलाच घेतला आणि पुस्तक सुद्धा घेतलं. तर तेव्हापासून ना मग मी स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली. मग काही दिवस गेल्यानंतर मला जो त्रास होत होता तो त्रास देखील माझा चालूच होता आणि मी स्वामींचं नाव देखील घ्यायला सुरुवात झाली. तर मग एक वेळेस ना असंच स्वप्न पडलेलं होतं की त्या स्वप्नामध्ये ना ती जी बाई आहे म्हणजे जी स्वप्नामध्ये येत होती पांढरी कपडे घातलेली, तर मग ती मला यायची, भीती दाखवायची की म्हणायची तू काही केलं तरी मी तुला सोडणार नाही, असं विचित्र विचित्र बोलायचे आणि ती भीती दाखवायची. तर त्यावेळेस ना मी खूप घाबरायचे आणि त्याचबरोबर जो त्रास होत होता तो देखील मला रात्री झोप येत नव्हती आणि म्हणजे खूप वेळ रात्रपर्यंत मी जागी असायची आणि कधी कंटाळून कंटाळून झोप लागायची. मला काही समजत नव्हतं आणि खूप दिवस स्वामींचं नाव वगैरे घेत होते. त्याचबरोबर माझं मी पुन्हा कपडे वगैरे शिवायला सुरुवात केली. त्याचबरोबर माझं ग्रॅज्युएशन देखील झालं. मग मी पुढे काही कोर्स वगैरे केला आणि ते जो त्रास होता तो कंटिन्यू चालूच त्रास देखील होता. प्रत्येक वेळी मला काही ना काही स्वप्न पडायचं. मी एवढी शिकलेली होते, तरी देखील मला कधी-कधी असं स्वप्न पडायचं की मी खूप धावते आहे, परंतु मला एकही दरवाजा असा दिसत नाही की मी त्या दरवाजातून बाहेर जाऊ शकेल. मी ज्या दरवाजापर्यंत धावत जायची तर तो दरवाजा बंद झालेला असायचा. प्रत्येक दरवाजापर्यंत मी धावत जायचे आणि तो दरवाजा बंद झालेला दिसायचा मला. म्हणजे प्रत्येक वेळी असंच व्हायचं. काय करावं काहीही समजत नव्हतं आणि हा त्रास ना म्हणजे मला असं वाटायचं की माझी जी प्रगती आहे ती माझी प्रगती जागीच
कोणीतरी थांबवून धरत आहे, म्हणजे मला ते कोण आहे हे दिसत नव्हतं. तर अशी मला प्रत्येक वेळी स्वप्न पडायची. आणि एकदा तर असं स्वप्न पडलं की ती जी स्त्री आहे, जी पांढरी साडी घालून आलेली, अशी स्वप्न की ती माझ्याकडे आली आहे आणि ती मला सांगत आहे की मला कोणीतरी मारून टाकलेलं आहे आणि मी आता सोडणार नाही त्याला. तर मी तिला विचारलं की तुला कोण मारलं, तुला कोणी त्रास दिला? तरी देखील ती काहीही सांगत नव्हती, परंतु म्हणायची की मी आता इथून जाणार नाही आणि मी त्याला सोडणार देखील नाही. तर अशीच म्हणायची आणि ती देखील म्हणजे असं मी देखील रडायला सुरुवात करायची. तर मी त्यानंतर जागी वगैरे व्हायची. तर असं प्रत्येक वेळी ना कधी झोप वगैरे लागली तर असं मला स्वप्न वगैरे पडायचं. तर त्यानंतर मग काही दिवस यामध्येच निघून गेले. दवाखाना देखील चालू केला होता. दवाखान्याने काहीच फरक पडेना. मग दुसरा दवाखाना, त्यानंतर तिसरा दवाखाना. परंतु एवढं वटीपोट दुखायचं की कधी-कधी मला उभं सुद्धा राहता येत नव्हतं. एवढा भयंकर त्रास त्या पोटाचा देखील व्हायचा. आणि रात्री कधी झोपायचं वगैरे म्हटलं तर असं वाटायचं की मला आतून कोणीतरी ओरबडून घेतंय, आतून मला ओढत आहे, माझ्या अंगावरती ओझं टाकून मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे प्रत्येक वेळी हा यातना मला देखील, याचा देखील त्रास होत होता. आणि मग पुढे जाऊन ना मी स्वामींचं, म्हणजे स्वामींचं नाव वगैरे हे देखील चालूच होतं. आणि त्यानंतर एक वेळेस ना स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले आणि ज्यावेळेस म्हणजे मी खूप रडत होते, खूप रडत होते आणि मी कंटाळलेगत माझ्या आयुष्याला झाले होते. तर त्यावेळेस ना स्वामी म्हणाले की चल माझ्या बरोबर. आणि त्यावेळेस ना स्वामींनी माझा हात पकडला आणि मला त्यांच्या बरोबर घेऊन चालले, म्हणजे जात होते. तर असं मला स्वप्न पडलं. तर मी म्हटलं की चला, काही झालं तरी स्वामी माझ्या बरोबर आहेत आणि स्वामींनी माझा हात पकडलेला आहे, हे देखील मला स्वप्न पडलं. तर त्यानंतर ना मला एक वेगळाच म्हणजे मनाला समाधान मिळायला सुरुवात झाली. पण पुढे जसं जसं काही दिवस जाईल तर तसं तसं ना मला जो त्रास होता तो त्रास मात्र किंचित सुद्धा कमी झालेला नव्हता. तर त्यानंतर ना मला तो त्रास सहन होईन असा झाला. मग मी प्रत्येक वेळी असं करायचा प्रयत्न केला की आता आपल्याला जगायचं नाही, आपल्याला आता मेलेलंच बरं आहे. तर त्यावेळेस ना मी म्हणजे ट्रेनमधून जाताना असं वाटायचं की आपण पटकन ट्रेनमधून उडी टाकावी किंवा घरामध्ये असताना काहीतरी स्वतःला करून घ्यावं. परंतु कोणतं ना कोणतं, काही ना काही आडवं यायचं आणि मला ते करूनच देत नव्हतं. प्रत्येक वेळी मी प्रयत्न करायला तर जायचे की आपल्याला बस झाला, आता हा त्रास सहन होत नाही, आपण आता मेलेलंच बरं, असं प्रत्येक वेळी मी विचार करायचे. परंतु त्यातून ना काहीतरी कारण व्हायचं आणि माझी हिंमत व्हायची नाही. कधी कोणीतरी आडवं यायचं, कधी कोणीतरी काहीतरी म्हणून जायचं आणि मी त्यातून म्हणजे माघार घ्यायची. असेच काही दिवस चालू होते. तर मला असं वाटायचं की मी स्वामींचं नाव घेते आहे, परंतु स्वामीच ना मला मरून देत नाहीत. एखाद्या वेळेस जर मी एखादं भयंकर स्वप्न वगैरे पडलं आणि स्वप्न मला ना तेव्हापासून, मी 11वी पासून मला जे स्वप्न पडायचं ना ते त्याच बाईचं स्वप्न पडायचं आणि ती प्रत्येक वेळी माझ्या स्वप्नामध्ये यायची आणि मला घाबरवून सोडायचे. म्हणजे इतकी घाबरवायचे की कधी-कधी दुसरा दिवस सुद्धा माझा त्या भीतीमध्येच निघून जायचा. तर त्यावेळेस ना मी स्वामींच्या केंद्रामध्ये जायचे, खूप रडायचे, खूप रडायचे. स्वामींना म्हणायचे की मला हा त्रास सहन होत नाही. स्वामी आता मला बस झालं, मला मरू द्या हो स्वामी. तुम्ही मला प्रत्येक वेळी मरू देत नाही. मी मरायला जाते आणि तुम्ही काहीतरी आडवं लावता आणि सर्व काही थांबवत असता. तर मला आता मरायचं आहे. तर मी असं देखील स्वामींना सांगायचे. असंच प्रत्येक वेळी स्वामींना सांगून सांगून कधी त्रास झाला की स्वामींकडे जायचे, खूप रडायचे. स्वामींना सर्व काही मनामध्ये आहे ते सांगून टाकायचे. तर असं करत करत काही दिवस निघून गेले आणि मग जॉब देखील माझा चालूच होता. कधी कधी असं वाटायचं की जॉब सोडून देखील घरी बसावं, परंतु मला असं वाटायचं की आपलं करिअर पुढचं जॉब वरतीच आहे. तर आपण जॉब जर सोडला तर आपल्या आयुष्यामध्ये काहीच राहणार नाही. कमीत कमी त्या जॉबच्या कामामध्ये व्यस्त झाल्यानंतर तरी मनाला विरंगुळा मिळतो, जरा समाधान मिळतं. जर मी हाच विचार करत बसले तर माझं खूप अवघड होईल. मग त्यामुळे मला स्वामींनी जॉब सुद्धा सोडून दिला नाही. मग एक वेळेस पुन्हा मला जागा वगैरे लग्नासाठी यायला लागल्या. तर त्यावेळेस स्वामींना मी सांगितलं की स्वामी, मला असा जागा तुम्ही आणा की त्या घरामध्ये तुमची सेवा केली जाईल आणि ती सर्वजण लोक तुमचे भक्त असतील. तर खरोखर स्वामींनी माझी एक इच्छा पूर्ण केली आणि मला तसाच जागा आला की ज्या घरामध्ये स्वामींची भक्ती केली जात होती. माझे मिस्टर, माझे घरातील सर्वच लोक स्वामींची सेवेकरी होते. तर त्याच घरामध्ये माझं लग्न देखील जमलं, माझं लग्न देखील झालं. आणि लग्न झाल्यानंतर सर्वच लोक स्वामींची सेवा करायची, त्यामुळे मला देखील खूप बरं वाटलं. वाटत होतं की स्वामींनी माझी हे सर्व माझ्या मनानेच केले, म्हणजे स्वामींच्या इच्छेने झाले. त्यामुळे देखील स्वामींचे मनापासून आभार देखील मी मानत होते. आणि त्यानंतर जो त्रास होता तो त्रास देखील तसाच आणि कंप्लीट ना हा त्रास कंटिन्यू चालूच राहिला.
तर पुढे ना मला प्रेग्नेन्सी राहिली, तर प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर जे पोट दुखत होतं, तर ते पोट म्हणजे वटी पोटात दुखायचं, तर तिथे ते दुखणं जरा जरा म्हणजे जसं जसं प्रेग्नेन्सी वाढेल तसं तसं ते म्हणजे दिवस जातील तसं तसं ते दुखणं जरा जरा कमी व्हायला लागलं. परंतु माझ्या जे छातीवरती बसणं, डोक्यावरती बसणं, माझ्या अंगावरती ओझं टाकणं, मला ओढणं, आतून ओरबडणं हे मात्र कंटिन्यू चालूच होतं. माझी प्रेग्नेन्सी देखील जी गर्भाशयाची पिशवी असते, तर माझं पहिलं जे बाळ होतं ते गर्भाशयाच्या म्हणजे पिशवीमध्ये नव्हतं, म्हणजे जी पिशवी होते तर त्याच्या पूर्ण खालच्या बाजूलाच होते, म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जसं बाळ असतं पूर्ण पिशवीमध्ये तर तसं नव्हतं. तर माझं बाळ हे अर्ध्या गर्भाशयाच्या पिशवीतूनच खाली होतं आणि वरचा जो अर्धा गर्भाशयाची पिशवी होती तर ती मोकळीच होती. तर त्यानंतर देखील मला खूप त्रास झाला आणि माझ्यावरती जी निगेटिव्ह शक्ती आहे तर ते मला म्हणजे माहीत होतं की ही माझ्या भोवती ही मला त्रास देत आहे आणि म्हणजे काहीतरी माझ्या पाठीमागे होतं आणि मला ते भयंकर त्रास देत होतं. आणि एक वेळेस तर असं झालं होतं की मी एकदा झोपलेले असताना माझ्या गळ्यामध्ये जी चेन होती तर ती चेन ना एका खाचीमध्ये गेली. अशीच मी झोपलेली असताना तर ती एकदम असं माझं गळा आवळायला लागली होती. तर त्यावेळेस ना मला ओरडता देखील येत नव्हतं आणि त्याचबरोबर असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या छातीवरती बसून माझा गळा दाबत आहे. तर ना मी खूप तरपडले त्यावेळेस, तर खूप प्रयत्न केला की माझा गळा सोडण्याचा. तर त्यावेळेस ना मी एवढा जोरात ती चेन ओढली की म्हणजे एवढ्या जोरात ओढली आणि त्यानंतरच मी त्यातून त्या या म्हणजे तेवढ्या संकटातून बाहेर म्हणजे आली. तर मला वाचले मी त्यावेळेस देखील स्वामींचं नाव घेतलं आणि जोरात चेन ओढली ना तर त्यावेळेस ती अडकलेली खाचीतील चेन बाहेर निघाली आणि त्यावेळेस माझ्या छातीवर कोणीतरी बसलेलं ते देखील ओझं कमी झालं. आणि त्यानंतर प्रेग्नेन्सी जी माझी होती तर प्रेग्नेन्सी देखील त्यामध्ये देखील खूप त्रास झाला, भयंकर पोटात वगैरे दुखत होतं, तो त्रास कंटिन्यू चालूच होता. आणि मुलगी मला पहिल्यांदा मग ती मुलगी जन्माला आली आणि मुलगी जन्माला आल्यानंतर सुद्धा तिला देखील आता माझ्या शरीरामधून तिला देखील तो त्रास चालू झाला. तर तिला ना म्हणजे दिवस गेला की रात्र म्हणजे आम्ही सर्वांचं ठरलेलंच की रात्री सर्वांनीच जागं राहायचं किंवा आळीपाळीने देखील जागं राहायचं. तर हे ठरलेलं. रात्र झाली म्हणलं की प्रत्येकानेच तयार व्हायचं. तर मग ती रात्रभर रडायची, एवढी रडायची, एवढी रडायची की तिचं तोंडच बंद राहत नव्हतं. तर तिने ना हा त्रास कंप्लीट 3 वर्ष हा त्रास दिला. कंप्लीट 3 वर्ष ती कंटिन्यू रडत होती. आणि मग ज्यावेळेस तिला ना सुरुवातीला ना तर असं म्हणजे होत होतं की मी कितीही तिला दूध वगैरे पाजलं तर तिचं पोटच भरत नव्हतं. तर ती खूप रडायचे. तर त्यावेळेस ना म्हणजे एका काकूंनी सांगितलं की तिचं जे दूध आहे आईचं तर त्याची दृष्ट वगैरे काढा आणि दृष्ट काढल्यानंतर ते म्हणजे उतरून वगैरे टाका. तर त्यावेळेस कदाचित बघा काय होतंय. तर त्यावेळेस ना मग माझ्या सासूबाईने ते दुधाची वगैरे दृष्ट काढली आणि दूध उतरून टाकलं. तर त्यानंतर बाळाचं पोट भरायला सुरुवात झाली. म्हणजे हे देखील त्यानंतर केल्यानंतरच बाळाचं पोट भरायला सुरुवात झाली आणि मग ती दिवसभर झोपायला लागली. नाहीतर दिवसा देखील कधी-कधी खूप रडायची आणि तिचं पोटच भरत नव्हतं. तर मग हे देखील तिला त्रास आणि तिनं 3 वर्ष कंटिन्यू त्रास दिला. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे जो त्रास होता तो देखील तसाच त्रास चालूच होता. तर मग असे दिवस निघून जात होते. म्हणजे हा जो त्रास मला कंप्लीट 15 वर्ष हा कंटिन्यू त्रास चालू होता. मी 15 वर्ष त्या मरण यातना भोगत होते. तर ना त्यानंतर एके दिवशी असं झालं की म्हणजे हे स्वप्न मला ना जे आता मी तुम्हाला सांगितलं ते वेळोवेळी मला पडायचं. म्हणजे सारखं-सारखं हेच स्वप्न पडायचं. मी तुला सोडणार नाही, मी इथून जाणार नाही, तू काही केलं तरी मी तुला सोडणार नाही, मी तुला भरपूर त्रास देणार आहे, मी तुला कसं काही केलं तरी मी तुला सोडणार नाही. हा म्हणजे स्वप्न मला सासू-सासऱ्यांच्या घरी माझे जे दीर होते तर त्यांच्याबरोबर एक व्यक्ती आमच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर ना तो व्यक्ती म्हणजे कोण होता हे आम्हाला कोणीही माहित नाही. परंतु माझा जो दीर होता त्यांचंच कोणीतरी असेल कदाचित. तो जो दीर आहे तर त्याने ना म्हणजे दीराबरोबर आलेल्या मित्राने आमच्या घरची सर्वांची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी ना म्हणजे आता आम्ही पुण्यामध्ये राहत होतो तर त्यांनी माझा देखील म्हणजे मला बघायचं आहे. तर त्यावेळेस ना माझ्या सासूबाईंनी माझा एक फोटो त्यांना दाखवला. तर ते जे होते ते दत्त सेवेकरी होते आणि मग त्यावेळेस त्यांनी माझा फोटो पाहिला. तर त्यावेळेस ना ते एकदम आश्चर्यचकित झाले की ते म्हणाले की ही तुमची सूनबाई का? तर ते सासूबाई म्हणाल्या हो. तर त्यावेळेस ना ते म्हणाले की म्हणजे हिच्यामध्ये अजून एक अदृश्य शक्ती दिसत आहे. तर म्हणजे अजून एक कोणीतरी दिसत आहे की ही अशी नाही की तिच्या अंगामध्ये अजून कोणीतरी आहे. तर त्यावेळेस ना त्यांनी सांगितलं की तुम्ही तिला इकडे बोलवून घ्या.
तर ते म्हणजे माझ्या दिरांनी आणि माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मला आम्हा दोघांनाही घरी आम्हाला जिथे गावी बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी एक विधी करणार आहे, तुझ्या शरीरामध्ये एक निगेटिव्ह शक्ती आहे, म्हणजे ती भूत वगैरे आहे, तर तुला काही कुठे काय झालं होतं का तुमच्या घरामध्ये, किंवा तू जशी कॉलेजला ज्या वेळेस होते तर तुझं कोणी असं होतं का ते तुझ्या वाईटावरती होतं आणि त्याचा म्हणजे ते वारले आणि मग ते तुला त्रास द्यायला लागले. तर त्यावेळेस मी सांगितलं की नाही हो, ज्या वेळेस मी शाळेला कॉलेजला होते तर माझं फक्त शाळा कॉलेज आणि घर एवढंच होतं. मी कोणाच्याही वाईटावरती नव्हते आणि त्याचबरोबर आमच्या घरातील अकाली मृत्यू कोणाचा सुद्धा झालेला नाही. तर त्यावेळेस ना माझ्या आई वडिलांना देखील विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं. तर त्यावेळेस ना त्या म्हणजे त्या जे होते दिराचे मित्र आमच्या, तर त्यांनी सांगितलं की तुझ्या अंगामध्ये एक म्हणजे निगेटिव्ह शक्ती तुझ्या अंगामध्ये राहत आहे आणि ही खूप वर्षापासून तुझ्या शरीरामध्ये वास करत आहे आणि ही अशी म्हणते आहे की मी तुला सोडणार नाही, काही झालं तरी चालेल परंतु मी हे शरीर सोडणार नाही, हे म्हणजे ठामपणे सांगत आहे. तर त्यावेळेस ना मी सर्व काही सांगितले की माझा एका 11वी मध्ये असताना एक छोटासा ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हापासूनच माझ्या शरीरामध्ये हे बदल व्हायला सुरुवात झाली. 3-4 वेळा उतारा वगैरे दिला, खूप काही केलं, दवाखाना केला, परंतु तर काहीच उपयोग झाला नाही. तर त्यावेळेस ते दिराचे मित्र म्हणाले की काहीही असो परंतु ही अशी केस ना, म्हणजे ज्या लोकांना भूतबाधा वगैरे होते तर त्या भूतबाधेपैकी असणारे 100 लोकांपैकी एकच केस अशी असते की ही तू पूर्वी किंवा या जन्मामध्ये नसेल तर पूर्वीच्या जन्मामध्ये तू काहीतरी कोणाला तरी त्रास दिलेला असावा आणि ती व्यक्ती जी अकाली मृत्यू झालेला आहे आणि ती बदला घेण्यासाठी आता तुला त्रास देत आहे. त्यामुळेच तुझ्या शरीराचं पाक त्याने म्हणजे वाटोळं करून टाकलेलं आहे, तुझ्या हाडाची काढं केलेली आहेत, अंगावरती एवढा म्हणजे खूप खराब माझी अवस्था झालेली होती त्या त्रासाने. मी अशक्त झालेली होती त्या त्रासाने, म्हणजे सहन करून करून. पण त्यावेळेस ना त्यांनी ज्यावेळेस हे सांगितलं की या जन्मीचं नाही तर हे पूर्व जन्मीचं तुझं कर्म आहे आणि त्यामुळेच ही बाधा तुला त्रास देत आहे आणि ही बाधा सहजासहजी तुझ्या शरीरातून जाणार नाही, हे म्हणजे तुला देखील स्वप्नात येऊन खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हे अशा केसेस ना, जी लोक खूप विद्वान असतात, जी लोक खूप सिद्धी प्राप्त केलेली आहे ना, जी लोक दत्तगुरूंच्या सेवेमध्ये खूप पुढे गेलेले आहेत, त्याच लोकांना अशी निगेटिव्ह शक्ती दिसत असते. आणि जे अशी बाबा वगैरे आहेत तर त्यांना असं काहीही लक्षात लगेच येत नाही. तर ही जी शक्ती आहे ती ही खूपच पॉवरफुल शक्ती आहे आणि या शक्तीने खूप वर्ष वाट तुझी बघितलेली आहे आणि त्यामुळेच ज्यावेळेस तिला चान्स मिळाला तर त्यावेळेस तुझ्या शरीरामध्ये येऊन तुला त्रास देत आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की आपल्याला एक पूजा वगैरे करावी लागेल आणि त्याबरोबर तुला मंत्र उच्चार देखील करावा लागेल आणि तुझा ज्यावेळेस तू मंत्र उच्चार करत असेल त्यावेळेस कोणाला काही जरी झालं तरी तिथून उठायचं नाही, तर त्यांनी देखील हे सांगितलं. तर त्यावेळेस आमची पूजा वगैरे झाली. तर ज्या वेळेस ना पूजेला मी बसलेले होते तर पूजा चालू असताना माझी मुलगी एवढी रडत होते की असं वाटायचं की तिचा आता जीव जातोय की काय, एवढी किंकाळत होते. खूप म्हणजे आरडाओरडा तिला धरून बसलेली लोक होती, नाहीतर ती खूपच विचित्र विचित्र अशी चाळे करायची. तर म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत मंत्र उच्चार चालू होता ना तोपर्यंत अजिबात सुद्धा कोणी सुद्धा हललेलं नव्हतं. तिला एवढी जाम पकडलेली होती की त्या बाधेने एवढा त्रास दिला की म्हणजे भयंकर मरण यातना द्यायला सुरुवात केली होती. इतका त्रास तिने माझ्या मुलीला दिला. मग त्यावेळेस ना मला असं वाटायचं की मी का लग्न केलं, म्हणजे मी लग्न केलं नसतं तर माझ्या मुलीला, माझ्या घरच्यांना कोणालाही एवढा त्रास झाला नसता. म्हणजे एवढा भयंकर त्रास माझ्या घरच्यांना, मला देखील आणि माझ्या म्हणजे मुलीला देखील हा त्रास सहन करावा लागला. तर त्यावेळेस ना ते सर्व काही पूजा वगैरे संपन्न झाली आणि जे दिराचे मित्र होते तर त्यांनी सांगितलं की ती जी शक्ती आहे त्या शक्तीतून तुला काही दिवस, म्हणजे त्या शक्तीला सवय लागेपर्यंत, तुझं शरीर सोडेपर्यंत काही दिवस तुला त्रास होईल, परंतु जशी पूर्वी ती तुझ्या शरीरामध्ये घुसून तुला त्रास देत होती तर असा त्रास तुला देणार नाही. तर त्या दिवशी पूजा झाली ना, ज्या दिवशी पूजा झाली तर त्या दिवशी संध्याकाळी ना ती
जी निगेटिव्ह शक्ती होती, तर मी झोपले तर त्यावेळेस ना ती माझ्या दरवाजाच्या वरती अशी काळी भोर अशी बसलेली आणि माझ्याकडे बघून मला म्हणजे एवढा भीती दाखवत होती की म्हणजे ती माझ्या शरीरामध्ये शिरू शकत नव्हती, परंतु ती दरवाजाच्या वरती बसून खूप म्हणजे एवढं मला घाबरवत होती. त्यावेळेस ना मी एवढी ओरडत होती, परंतु मी एवढ्या जोरात जोरात किंकाळते आहे, परंतु माझ्या घरच्यांना कोणाला सुद्धा तो आवाज जात नव्हता. म्हणजे ती भीती मला एवढी दाखवत होती की त्यांनी सांगितलं होतं की ती ना तुझ्या पूर्वजन्मीचं कर्म आहे आणि ते तुला पिछा सोडणार नाही, परंतु काही दिवस ते आता तुझ्या शरीरामध्ये म्हणजे जाणार नाही. तू भरपूर त्रास सहन केला आणि त्यामुळे तिला म्हणजे ती आता तुझ्या शरीरामध्ये त्रास देण्यासाठी येऊ शकणार नाही, परंतु जरी तुला लांबून वगैरे भीती दाखवली तर तू घाबरू नकोस. ज्यावेळेस तू घाबरायची बंद होतील तर त्यावेळेस ना ती शक्ती आपोआप निघून जाईल. आणि नेमकं असंच पहिला सुरुवात झाली की रात्री झाली की मला खूप भीती वाटायची आणि तू खूप घाबरावायची. कधी कधी स्वप्नामध्ये येऊन सुद्धा म्हणायची, मी तुला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही. मी तुला वाटत असेल की मी तुझ्यापासून दूर जाईल, परंतु मी तुला त्रास देणार आहे. तू मला म्हणजे मी तुला अशा येतना मरण येतना देणार आहे आणि तुला प्रत्येक वेळी मी वेदनेतच ठेवणार आहे. म्हणजे एवढा त्रास ती दे म्हणजे अशी स्वप्नामध्ये येऊन सुद्धा मला भयंकर त्रास द्यायची. आणि पुन्हा काही दिवस निघून गेले आणि आता मग काही दिवस निघून गेल्यानंतर मला ती जरा दिसायची पुन्हा पुन्हा कमी यायला सुरुवात झाली, म्हणजे दिसणं तिचं कमी झालं. आणि मग पुढे काही दिवस झाल्यानंतर मला ना असं म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली होती, परंतु मला काहीच समजलं नाही की मला प्रेग्नेन्सी वगैरे राहिलेली आहे. तर मग माझे मिस्टर मला म्हणाले की 2 महिने झाले होते म्हणजे दुसऱ्या प्रेग्नेन्सीला, तर त्यावेळेस मिस्टर मला म्हणाले की आपण अक्कलकोटला जाऊन येऊया. आणि आमच्या घरातील सर्वच लोक स्वामींची सेवेकरी आणि ते ना खूप वेळा अक्कलकोटला गेले, माझ्या माहेरचे सासरचे माझे मिस्टर, परंतु ना मला अक्कलकोटला जाण्याचा योगच आला नाही. तर प्रत्येक वेळी तेच जायचे आणि तेच स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन यायचे, तर मला योग आला नाही. आणि ज्यावेळेस माझ्या शरीरातील निगेटिव्ह शक्ती पूर्णपणे बाहेर पडली ना, तर त्यावेळेस अचानकच माझे मिस्टर मला म्हणाले की आपण सर्वजण अक्कलकोटला जाऊया आणि तुला देखील अक्कलकोटला घेऊन जातो. तर त्यावेळेस ना मला खरोखरच आनंद झाला. मी म्हटलं की इतक्या दिवस मला एवढा त्रास होत होता, तर तुम्ही कधीच मला म्हणाला नाही की आपण अक्कलकोटला जाऊ. आणि आता अचानक ज्यावेळेस मला ना एवढा त्रास होणं कमी झालं, तर त्यावेळेस तुम्ही मला अक्कलकोटला घेऊन जाणार. तर त्यावेळेस स्वामींना देखील म्हणाले की स्वामी, खरोखरच तुम्ही ना माझ्या मनामध्ये माझ्या शरीरामध्ये जी निगेटिव्ह शक्ती होती आणि जी मला त्रास देत होते, जेव्हा तुम्ही माझ्या शरीरातून निगेटिव्ह शक्ती बाहेर काढली, तेव्हाच मला तुम्ही अक्कलकोटला बोलवलं. आणि स्वामींच्याच म्हणजे स्वामींचं रूप हे दत्तगुरूंचं रूप आहे. तर नेमकं स्वामींनीच म्हणजे माझा भोग जे 15 वर्ष मी भोगला, त्यानंतरच त्यावेळेस ना स्वामींना देखील असं वाटलं असेल की हिने 15 वर्ष त्रास काढला, आता हिचं भोग संपण्याची वेळ आली आहे. आणि त्यावेळेस ना तो व्यक्ती कुठून आला कुणास ठाऊक, परंतु त्या व्यक्तीचा मी फोन नंबर सुद्धा घेतला होता, परंतु जसं मी त्यांना फोन वगैरे लावते तर त्यांचा फोन लागत नाही. माझ्या दिरांचे मित्र होते, तर त्यांनी मला सांगितलं की तुझ्या भविष्यामध्ये आता इथून पुढे सर्व काही व्यवस्थित होणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी मला सांगितलं की आता तुला प्रेग्नेन्सी राहील आणि त्या प्रेग्नेन्सीमध्ये तुला मुलगा होईल आणि इथून पुढे तुला कोणत्याच प्रकारचा त्रास देखील होणार नाही. जेव्हापासून तुला जी म्हणजे ती सावली वगैरे ती बाधा त्रास देत होती, तर ती जेव्हा तुला कंटाळून निघून जाईल, तर तिथून पुढे ना तुझं सर्व काही व्यवस्थित होईल. तर मग पुन्हा 2 महिन्याची प्रेग्नेन्सी राहिली होती, परंतु आम्ही काही दवाखान्यामध्ये वगैरे गेलो नव्हतो, तर त्यामुळे आम्हाला एवढं काही पक्कं निधन झालेलं माहीत नव्हतं की मी प्रेग्नेंट आहे हे माहीत नव्हतं. तर त्यावेळेस ना मिस्टर मला घेऊन अक्कलकोटला गेले. अक्कलकोटवरून मी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, म्हणजे सर्व व्यवस्थित म्हणजे एवढं छान दर्शन वगैरे झालं. तर मी स्वामींना मनोमनी प्रत्येक वेळी हसायचे आणि म्हणायचे, खरोखरच स्वामी तुम्ही ना म्हणजे जेव्हा माझ्या अंगातून निगेटिव्ह शक्ती काढली, तेव्हाच मला तुम्ही अक्कलकोटला दर्शनासाठी बोलवलं. नाहीतर या अगोदर आमच्या घरातील किती लोक आली, परंतु तुम्ही कधीच योगायोग मला म्हणजे इकडे येण्याचा योगायोगच आला नाही. आणि आज आला बघा ज्यावेळेस ना. आणि आत्ता म्हणजे माझी प्रेग्नेन्सी वगैरे पूर्ण खूप चांगल्या पद्धतीने मला मुलगा वगैरे झाला आणि सर्व काही व्यवस्थित. आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काही सुद्धा होत नाही माझ्या आयुष्यामध्ये. आता सर्व स्वामींच्या कृपेने मला आता लहान मुलं वगैरे आहेत, त्यामुळे एवढी स्वामींची सेवा वगैरे होत नाही, परंतु मी नामस्मरण वगैरे करत असते आणि स्वामींचे अनुभव देखील ऐकत असते.
आणि माझे लहान दोन्ही मुलं आहेत, मी शिवणकाम करते, त्याचबरोबर घरची देखील कामं असतात. तर त्यामुळे एवढी सेवा माझ्याकडून होत नाही. परंतु जेवढं होईल तेवढं मी प्रत्येक वेळी स्वामींचं नामस्मरण करत असते आणि ही सेवा करत असते. स्वामींनी खरोखरच उशिरा का होईना, परंतु मी असे म्हणते की हे माझे भोग होते, की मला 15 वर्ष माझे भोग भोगावे लागले. जेव्हा माझे भोग भोगून संपले, तर तेव्हा ना मला स्वामींनी त्यातून म्हणजे स्वतः स्वामी आले की काय असं झालं. कारण जे माझ्या दीराचे मित्र होते, तर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी होते. तर म्हणजे जोपर्यंत माझी पूजा वगैरे व्हायची होती, तर त्यावेळेस ना मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. जशी माझी पूजा वगैरे झाली, तर एकदाच मला वाटतं फोन लागला असेल, तर त्या फोनमध्येच त्यांनी सांगितलं की तुझं आता इथून पुढे सर्व काही व्यवस्थित होणार आहे आणि आता तुला मुलगा वगैरे म्हणजे होईल, असं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. आणि म्हणजे त्यांचा नंबर माझ्याकडे होता. तर मी त्यांना आता कधी फोन वगैरे लावायचं म्हटलं, तर त्यांचा फोन लागत नाही, काही सुद्धा नाही. म्हणजे खूप वेळा एखाद्याला अशी काही बाधा वगैरे झाली आहे म्हणून जर फोन लावायला गेले, तर त्या दादांचा म्हणजे त्या दिराच्या मित्राचा फोनच लागत नाही. खूप वेळा प्रयत्न केला. मग ते कुठून आले होते, त्यांचा पत्ता काय काही सुद्धा माहीत नाही. आणि त्या दीरांना देखील कधी विचारण्याचा प्रयत्न केला, तर ते दीर देखील म्हणाले की म्हणजे असाच म्हणजे तो कुठे राहतो हे मला माहीत नाही, परंतु अशीच ओळख झालेली होती. तर त्यावेळेस ना आम्ही बोलत बोलतच एकदा दोनदा भेटलो. तर त्यावेळेस मी तुझ्याच घरी म्हणजे सासरच्या घरी येणार होतो, तर त्यावेळेस ते देखील माझ्या बरोबर आले, असं झालं होतं. म्हणजे ते कुठून आले होते, काय झालं होतं हे कोणाला सुद्धा माहीत नाही. परंतु मी स्वामींना मनापासून धन्यवाद म्हणते की स्वामींनीच माझ्यासाठी त्यांना पाठवलं असावं, की माझे भोग आता स्वामींना वाटलं असेल की हिचे भोग आता थांबवावेत. हिनं भरपूर त्रास सहन केला आहे आणि इथून पुढे आता तिला सुखाचे दिवस द्यावेत. आणि नेमकं अशाच प्रकारे स्वामींनी मला इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुखाचे दिवस आलेले आहेत. आता खरोखरच म्हणजे एक मुलगी, एक मुलगा आणि त्याचबरोबर माझं आयुष्य देखील सुखी झालेलं आहे. मला जो पूर्वी भरपूर त्रास मी सहन केला, तर त्याच्यातील आता मला किंचित सुद्धा त्रास होत नाही. त्याचबरोबर मला जी बाधा दरवाजाच्या वरती जी दिसत होती, भूत मला दिसत होतं, तर ते सुद्धा बंद झालं. आता ते काही दिवस सुरुवातीला दिसत होतं, परंतु जसजसं मी त्याकडे दुर्लक्ष करायला लागले, त्याचा विचार करणं बंद केलं, तर त्यावेळेस ना ते आपोआपच दिसणं बंद झालं. आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास वगैरे काही सुद्धा होत नाही. तर हाच माझ्या आयुष्यामध्ये मला दिलेला स्वामींनी अनुभव होता. त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा, प्रियंका ताईंचा अनुभव खरोखरच खूप अद्भुत होता. काळजाला भिडणारा अनुभव होता. जी काही लोक म्हणतात की निगेटिव्ह शक्ती किंवा भूत बाधा असं काही नसतं, तर त्या खरोखर सांगते मनापासून ज्यांनी अनुभव घेतले आहेत ना, तर त्यांना खरोखरच मरण यातना झालेल्या आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी अशा आजारांवरती कधी बाबा घावतात, तर कधी बाबा सापडत देखील नाहीत आणि हा त्रास भयंकर यातना त्रास सहन करावा लागतो. तर जर ईश्वराची कृपा असेल, तर उशिरा का होईना ज्यावेळेस भोग भोगून होतील, तर त्यावेळेस तरी कदाचित स्वामी आपल्याकडे कोणाला कोणाला पाठवतात आणि आपल्यावरची जी बाधा आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. तर खरोखरच मित्र आणि मैत्रिणींनो, कधीही तुम्ही कोणतीही सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल, तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, अनुभव शेअर का करायचा असतो, तर ज्यावेळेस तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करत असता, तर त्यावेळेस ना तुम्हाला अनेक अनुभव स्वामी देत असतात. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे आणि अजून एक स्वामी भक्त हा बनवायचा आहे आणि आपण एक एक स्वामी भक्त करून आपले प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव हा नक्की शेअर कराल. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. तुम्ही नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, हसत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.